नमस्कार, माझे नाव धनंजय पांडुरंग शिदे. आज आपण पदार्थ विज्ञानमधील कार्यकारण भाव यावर चर्चा करणार आहोत. तर कार्यकारण भाव हा कार्य व कारण याबद्दलचा संबंध स्पष्ट करते. याबद्दल विविध जणांची मते आहेत. सर्वप्रथम तर्कसंग्रहाच्या मते कार्य नियत पूर्ववर्ती कारणम याच्या मते की कार्याच्या उत्पत्ती पूर्व कारणाचे अस्तित्व असणे, असे त्यांचे मत आहे. याबद्दल उदाहरण देताना त्यांनी कापड व तंतू याचे उदाहरण दिले आहे. कापड या कार्यद्रव्याच्या उत्पत्तीपूर्व एक तंतू या कार्यद्रव्याची उत्पत्ती आहे. तर हे होतं चर्कसंग्रहाच्या मते. चरकांच्या मते जो कार्य करतो त्यालाच त्याने कारण म्हटले आहे. त्यालाच आपण हेतू किंवा कर्ता असेही म्हणतो. मी साहिल शेख. आताच आपण कार्यकारण भावामध्ये कारणाचे लक्षण पाहितले. आता आपण कारणाचे प्रकार पाहणार आहोत. कारणाचे न्यायदर्शन व तर्कसंग्रहाने 3 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला समवायी कारण, दुसरा असमवायी कारण, तिसरा निमित्त कारण. असमवायी कारणाचे पुन्हा 2 प्रकार सांगितलेले आहेत. कार्यासह राहणारे आणि कारणासह राहणारे. सांख्यदर्शन व वेदांत दर्शन यांनी 2 प्रकार सांगितलेले आहेत. उपादान कारण यालाच त्यांनी समवायी कारण असेही म्हटलेले आहे. दुसरा आहे निमित्त कारण. माझे नाव वेदांत गणेश खरात. तर आताच आपण कारणाचे लक्षण व प्रकार पाहिले. तर मी आता आपल्याला कार्याचे लक्षण सांगू इच्छितो. कार्यम प्राक अभाव प्रतियोगी. प्राक अभावास प्रतियोगी म्हणजेच विरुद्ध असणारे हे कार्य होय. कार्याच्या उत्पत्तीपूर्वी असणाऱ्या कार्याच्या अभावाला प्राक अभाव असे म्हणतात. मग उत्पन्न होणारे कार्य हे त्या प्राक अभावास विरोधी असते, म्हणूनच कार्याला प्राक अभाव प्रतियोगी म्हणतात. व आपल्या कर्तव्याशी निश्चिती करून कर्ता ज्या क्रिया करतो त्यालाच कार्य असे म्हणतात. व या संबंधी 2 सिद्धांत आपल्या दर्शनकारांनी पुढील सांगितले आहे. तर मी सुडके वैभव संतोष. आता आपण कार्यकारी सिद्धांत बघितल्यानंतर काही आचार्यांच्या मते म्हणजे दर्शनकारांच्या मते वैशेषिक दर्शनकारांनी असत्कार्यवाद म्हणजे आरंभवाद सांगितला, तर सांख्य दर्शनकारांनी सत्कार्यवाद सांगितला. सत्कार्यवादामध्ये परत 5 प्रकार सांख्य दर्शनकारांनी वर्णन केले आहेत. असतकरणात, उपदंग्रहणात, सर्वसंभव अभावात, शक्यच्या शक्य करणात आणि कारणभावात सत्कार्य. वैशेषिक दर्शनकारांनी असत्कार्यवादामध्ये 5 प्रकार सांगितलेले आहे. बुद्धिभेद, संज्ञाभेद, संख्याभेद, आकारभेद व उपयोगभेद. धन्यवाद.